MS17 रायडर यूट्यूब चॅनलवर तुमचं नवीन व्हिडिओमध्ये सरचे स्वागत आहे. हर महादेव. तर मी सध्या आता निघालोय आपल्या आत्मा मालिक आश्रम ह्या ठिकाणी, कारण की गेले 5-6 दिवस झालेले तो कार्यक्रम चालू झालेला आहे आणि उद्या गुरुपौर्णिमा आहे, त्यामुळे तो शेवट कार्यक्रम आहे उद्या. तर मी आता आज 28 तारीख आहे, तर आज मी जाऊन भेट देऊन येणार आहे. पाठीमागं बघू शकता माझी सायकल आहे. तर चला मी चाललेलो आहे आपल्या आत्मा मालिक या गुरुपौर्णिमा असल्यानिमित्त मी चाललेलो आहे. तर बघू शकता शिर्डीला जाणारे भरपूर काही जण माझ्या समोर पण आहे, माझ्या पाठीमागे पण आहे, समोर बघू शकता. तर सध्या आपण आलेलो आता कोपरगावमधल्या आत्मा मालिक मध्ये पीठ या ठिकाणी, आश्रम या ठिकाणी. तर मध्ये जातो आता. वर्ष गेल्यानंतर समजलं का मला थंबनेलसाठी फोटो राहिलेला आहे. समोर बघू शकता आत्मरूप मंदिर सबका मालिक आत्मा या ठिकाणी मी आलो, दर्शन घेतलं. मला पण खूप छान वाटलं आणि मी काय बाहेरचं नाही, मी प्रॉपर कोपरगावचा आहे. म्हणून ज्यावेळेस व्हिडिओ पोचतं त्यांच्यापर्यंत तेव्हाच लोकांना समजतं की मी कोपरगावचा आहे. आणि माझी सायकल मी बाहेर लावली, त्यांना सांगितलं मी असं सायकल भारत भ्रमण सायकल यात्रा करतोय. तर काय विषय नाही म्हणे, राहून दे सायकल, जाय दर्शन करून ये निवांतमध्ये. तर काय विषय. आता 4 वाजत आलेले आहे, मी आता घराकडे निघलो आहे, कारण की आपले इथं आत्ममालिका हायस्कूल या ठिकाणी तिथले पोरं आहे, त्यांनी आमचा एक छोटासा व्हिडिओ घ्या. तर पोरांचा आपण कोणाला काय नाराज करत नाही, त्यांचा पण आपण छोटासा एक व्हिडिओ घेऊन टाकला. कारण की सकाळी जर रील टाकली असती तर भरपूर काही फॅन फॉलोअर्स आले असते, पण मी रील न टाकता आत्ताच रील टाकलेली. आता 4चं टायमिंग झालेलं आहे, मला लवकर निघायचं आहे. पाठीमागं तुम्हाला मंदिर दिसत असेल, कारण की आता उद्या गुरुपौर्णिमा आहे, त्यामुळे उद्या यायला जमणार नाही. तर कारण की उद्या मला थोडं बाहेर पण जायचं, त्यामुळे मी विचार केला की आजच जाऊ, दर्शन करून येऊ. तर चला भेटतो यांना सर्वांना. चला पुढच्या पारोसाला निघतो आता. चला येऊ बरं भावना. त्यांशी भेटतो, एखाद्या कर्मचारीला भेटतो. तर पहिले मला स्टँड बघावं लागेल चप्पल काढण्याचं, नाही तर लय वेगळं खेळ होईल. नमस्कार. चप्पल स्टँड स्टँड का म्हणजे रोड गेले का पलीकडच्या बाजूला पुढंच मंदिर आहे, खाली इकडे आता समोर बघू शकता शिबिर चालू आहे पूर्णपणे. काय येता जाऊ, नंतर शिबिर होईल. बघू काय आहे काय पूर्णपणे. इथं सुवर्ण मंदिर आहे, तिथून असं मध्ये चप्पल काढायची स्टँड बघतोय मी. तर समोर बघू शकता चप्पल स्टँड आहे काढण्याचं, शूज ठेवले. तर लवकरच जातो, दर्शन घेतो. तर समोरून जायचं आहे. चला बघूया लवकरात लवकर. सायकल लावली बाहेर, ते कर्मचारी बसलेले होते, त्यांना बोललो मी सायकल आपले स्टँड नाही म्हणे, बाहेर लावा. मी लॉक करून दिली मी. तर या साईडला बघू शकता दर्शनासाठी भरपूर काही गर्दी झालेली. पूर्ण पाण्याने बघू शकता. कैसा आला. गर्दी खूप काही होती दर्शनासाठी.
त्यांची कुटी पूर्णपणे बघू शकता पूर्णपणे इथून कुटी आहे आणि तिकडून जे रस्ता आहे नेमकी पूर्णपणे बाबा तिकडून जाणार आहे. तर आपले जे सभामंडप आहे पलीकडे तिथंच जाऊन आपण दर्शन घेणार आहे. कारण की पब्लिक भरपूर काही वाढत असते त्यामुळं त्यांनी मला डायरेक्ट का सोडलं की आपण कोपरगावचं आहे त्यामुळं त्यांनी सगळेजण जे ओळखतं आपल्याला त्यांनी मला मध्ये आणून दिलेलं आहे. त्यांचे पण आपण भरपूर काही मनापासून खूप खूप आभार करूया. पूर्ण आल्यानंतर भाऊंशी भेटलो, सगळेजण सेवेकरी या ठिकाणी. भाऊंना मी दुपारीच येऊन भेटलो कारण की पूर्ण व्हिडिओ शूट करायचे होते त्यामुळे मंदिराकडं भरपूर काही फॅन फॉलोअर्स आलेले होते त्यामुळे मला काही जमलं नाही जास्त. तर आत्ता आलो बाबांच्या कुठेजवळ आणि जर दर्शन घ्यायचं असेल तर प्लीज समोरून जो गेट आहे त्या गेटनी कोणीही येऊ नका कारण की समोर सभा मंडप आहे. बाबाजी तिथं येणार आहे, तिथं जाऊन दर्शन घ्या कारण की इकडून जर एक जण जर सोडला तर सगळेजण ते एकाच्या मागे दर्शन भेटल. फक्त तिकडे जे आहे तिकडे दर्शनाची रांग लागलेली आहे भरपूर काही. मी आत्ताच बघून आलो तर सगळेजण जाऊन तिथं लाईनमध्ये लागा. तर जे हे घासाचं दिसतंय इथं बाबा येता फिरता त्यानंतर इथं खुर्ची टाकून बसता कारण की दर्शनाला जे म्हणलं कोणी तर एखादा जर मोठा व्यक्ती असला तर तोच व्यक्ती इकडे येऊ शकतो दर्शनाला. कारण की मी एक ब्लॉगर आहे म्हणून मी पूर्णपणे तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून सांगतोय कशी परिस्थिती काय. बाबाजी इथे येता चक्कर मारता फिरता नंतर खुर्चीवर बसता संध्याकाळी येऊन. तर आता अजून भाऊ दाखवून देत आहे काय नाही हो व्हिडिओ. तर बघू शकता ही बाबांची कुटी सगळेजण दर्शनाला येऊन थांबलेले पूर्णपणे पण अजून बाबाजी काय बाहेर आलेले नाही कारण की इथे जे मेन आहे फक्त तेच आपल्याला काही करू शकतात. तर आपले भाऊ आहे स्वतः त्या काही विषय नाही सगळेजण येऊन दर्शनाला थांबलेले आहे. पण विषय असा आहे की जास्त इथं गर्दी करू शकत नाही आणि शांत चित्तीने फक्त बसायचं जास्त कल्ला नाही करायचा बाकी काही नाही. दर्शन घ्यायचं असेल तर तिकडंच फक्त येऊ शकतं. आणि मी स्वतः आलेलो आहे कारण की बाकी इथं एंट्री कोणालाच नाही मध्ये येण्यासाठी आणि सायकल ट्रॅव्हलिंग करतो त्यामुळं एंट्री भेटली. तर काही विषय नाही भेटू. दर्शनासाठी थांबलेली आहे बघू शकता सगळे पब्लिक येऊन दर्शनासाठी थांबलेली आहे आणि मी स्वतः पण आलेलो दर्शनासाठी कारण की व्हिडिओ शूट करायचा मला त्यामुळे. कारण की बाबाजी आता वेळ मला माहिती नाही किती वेळ लागेल पण नक्की सांगेन मी तुम्हाला.
उद्या सकाळी 6 वाजता बघून ये. हळू 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 नाही हळू चाल हळू चाल फोन घे संगमनेरचे सतीश भाऊ बीडकर ते साहेब आपल्या कोपरगावमध्ये गेले 8 दिवस झाले ड्युटी करताय आणि जे गाड्या बिड्या येतात त्यांना साईडला करण्याचं काम करताय कारण की इथं ट्रॉफिक जास्त होते गाड्या साईडला लावायचं काम करता गेले आज 8 दिवस झाले त्यांना आणि मी आलेलो आहे दर्शनासाठी दर्शन झालं खूप छान माझं आणि त्यांच्याकडून आपण जाणून घेऊ का साहेब तुम्ही संगमनेरवरून आले तर तुम्हाला कोपरगावकरांचं प्रेम कसं वाटलं तुम्हाला काय कोपरगावमध्ये आल्यावर कायमच आम्हाला आनंद होतो तिथले वातावरण भक्तिमय वातावरण असतं कायम आणि आज इथं ड्युटी करीत असताना भाऊंची भेट झाली भाऊंचे व्हिडिओ कायम बघत असतो आम्ही आणि आज अचानक भेट झाली विशेष म्हणजे भाऊ हे सायकलवर प्रवास करीत असतात कायम खूप लांब लांब 12-13 जिल्हे फिरलेले सायकलवर एक देश फिरलेले आहेत आणि यांचे व्हिडिओ पण खूप खूप छान छान असतात आज भेटून खूप आनंद झाला भाऊंना धन्यवाद आणि तुम्हाला पुढील वाटचालीसाठी खूप शुभेच्छा. तर साहेबांनी जे 2 शब्द बोलले तर मला पण खूप छान वाटलं सायकलवर फिरतो म्हणून फिरत नाही तर मला प्रत्येक पोलीस स्टेशनची जर परमिशन मी जर काढली तर मला पुढे काही अडचणी येणार नाही. मी आता जंगली आश्रम या ठिकाणी कारण की उद्या गुरुपौर्णिमा असल्यामुळं तर मला उद्या म्हणजे गर्दी खूप राहीन त्यामुळे मी आजच आलो दर्शन घेण्यासाठी. मी आपले संजीवनी कारखान्याचे विवेक भैया कोल्हे यांचे तिथले कर्मचारी सगळेजण इथं गेले 7 ते 8 दिवस आहे आजचा त्यांचा इथं सेवा करताय सगळेजण कारण की प्रत्येकाने जर मी मंदिरात पाय टाकल्या मला स्वच्छता अशी दिसली आणि माझं मन असं रमलं कारण की मी एक रील त्याच्यावर आत्ता टाकली कारण की सगळ्यांनी जे 7 ते 8 दिवसात सेवा दिलेली ती मला पण खूप छान वाटलं आणि जे आपले संगमनेरवरून जे साहेब आलेले त्यांच्या संग पण आपण चर्चा करणार आहे आणि इथले जे आत्मा मालिकचे जे कर्मचारी आहे त्यांनी सुद्धा भरपूर काही सेवा केलेली आहे सगळेजण आलेले ते सगळेजण तर प्रत्येकांना आपण व्हिडिओत घेतला आणि ते काहीतरी 2 शब्द बोलतील कारण की आपले भरपूर दिवसापासून व्हिडिओ बघता कारण की मला यायला जायला मार्ग हाच आहे शिर्डी या मार्गे तर काय बोलू शकता. आम्ही जंगली माझी ड्युटी देत असताना आम्हाला आपले समाधान भाऊ भेटले त्यांनी आम्हाला ड्युटी करत असताना त्यांनी आम्हाला खूप काही छान समजवलं त्यांनी आमची खूप काही प्रेरणा दिली. काय विषय नाही भावानो बोलायला एवढं त्यांनी जे 2 शब्द बोललेले ते एखाद्याला बोलायला लावला तर तो डायरेक्ट लाजून जातो तर जो लाजला तो संपला आज कारण की महाराष्ट्रात राहायचं आहे तर मराठी माणूस म्हणून राहायचं मला माहिती आहे तर मी जर लाजलो असतो तर आज तुम्हाला महाराष्ट्रात नाही अख्ख्या भारतात दिसलो नसतो तर एवढं सांगतो भावानो तर चला भेटूया. आपलं काय काम आहे ते करत राहायचं आज लाखो लोक नाव ठेवतील फक्त आपलं काय काम आहे ते करत राहायचं. मी आजपर्यंत इथपर्यंत जसं आलोय मला सगळ्यांनी काही नाव ठेवलंय पण मी जो धीर धरला होता मी इथपर्यंत पोहोचायचं तेवढं मी कंप्लीट करून दाखवलंय तर चला भेटूया. फक्त लक्ष कोणाकडे द्यायचं नाही आपलं काम आहे आपण करत राहायचं. तर सध्या मी आता जंगली आश्रम या ठिकाणी आहे आणि जे काही भरपूर काही लांबून सेवा करण्यासाठी कर्मचारी आलेले कर्नाटक बेळगाव इकडं कोल्हापूर इकडं नाशिक भरपूर काही ठिकाणीवरून आलेले आता ते सांगतील कुठून कुठून आलेले. नमस्कार मी बेळगाव कर्नाटक
कर्नाटकमधून आलेलो आहे आपल्या गुरुदेवाच्या सेवेसाठी. नमस्कार, मी बेळगाव जवळच करते, महाराष्ट्रातून आलेलो आहे गुरुदेवाच्या सेवेसाठी. गेली 17-18 वर्ष आम्ही इथे येतो आहे अधूनमधून गुरुदेवाच्या सेवेसाठी. सपना मालिक मी संभाजीनगरहून आलेलो आहे. मला जवळजवळ आता 15 वर्ष झाले आम्ही अशीच गुरुदेवांच्या सेवा देतो आणि खूप आनंद वाटतो. सपना मालिक मी सांगलीवरून आलेला आहे आणि गेली 2 वर्ष सलग मी CPD विभागामध्ये सेवा देत आहे. खूप खूप आनंद मिळतो आणि आत्मशांती लाभतो. कुठून आले? बेळगावचे. काका पण बेळगाववरून. तर नक्की मी आता बघा काय होतं काय नाही चालेल, चालेल. कधी तुम्ही या. त्याच साईडला या ना. आता चालेल. चांगली दर्शन झालंय. आता मी चाललेलो आहे, पाठीमागे स्टँड लावलेलं आहे, तर लवकर जातो पूर्णपणे. कारण की भरपूर काही हे करताय. आत्ताच जेवढे फॅन फॉलोअर्स होते सगळ्यांशी भेटलो, तर डायरेक्ट सायकलकडे निघतो कारण की मला जास्त थांबायला वेळ नाही. सॉरी सर, बरं का माझ्याकडून त्या दिवशी मॅसेज चेक नाही झाला कारण की 100% मेसेज केला होता. मॅसेज केला होता, पण नेमकी मी अचानक म्हणजे काल का परवा बघितलं मॅसेज, तेव्हा लक्षात आलं माझ्या. आता कुठे आहे मग आज? आता सध्या आलो आता कुठं आता? पुढे मी कोकणला चाललोय आता पुढच्या महिन्यात 10 तारखेला. पुढच्या महिन्यात 10 तारखेला एकदम तर मी त्या दिवशी अन्नाकडे बोलतो ना, त्या दिवशी बोल ना पटापट. विनोद अन्नाचा भाचा आहे मी. हा का राक्षी. आपले हा, त्याचा भाचा. आलं लक्षात. पूर्णपणे बघू शकता कारण की भाऊंनी मला त्या दिवशी मेसेज केला, तर मला आले मी डायरेक्ट बोललो त्यांना की सॉरी, कारण की मला भरपूर काही पब्लिक असल्यामुळं किंवा मी दिवसभर सायकल चालून थकत असतो, त्यामुळे माझ्याकडं इंस्टाग्राम जास्त चेक होत नाही माझ्याकडून. तरी पण मी सर्वांना भेटतो. माझी शिबिर चालू काय नाही, सायकल ट्रॅव्हलिंग करतो. लवकर निघूया कारण की सर्वांना भेटणं शक्य होत नाही. तरी पण प्रत्येकाने आवाज दिला तर मी जात असतो कारण की सगळ्यांना भेटणं हे ते शक्य होत नाही. तरी पण लवकर सर्वांना भेटतो आणि भेटल्यानंतर एक त्यांना पण आनंद, आपल्यांना पण आनंद, त्यामुळं कोणाला काही नाराज करायचं नाही. मला एकदम दर्शन खूप छान झालं आपलं. आत्ताच रील टाकली मी, कारण की आपण ज्या वेळेस दुसऱ्या व्यक्तीला भेटतो आणि आपल्यांना त्यांना जसा आनंद होतो तसा मला त्यांना भेटून एक आनंद होतो. त्यामुळे तर चला आता बाहेर आलेलो आहे पूर्णपणे, तर लवकर गेलो. आणि ह्या साईडला आपली सायकल लावलेली याच्या बाजूला, या साईडला बघू शकता माझी सायकल लावलेली. या ठिकाणी सगळे काही पार्किंगला गाड्या लागतात, त्या साईडला पण लागतात पूर्णपणे. कारण की जास्त काय मला शक्य होत नाही जाणं कुठं, पण तरी पण मी प्रयत्न करून सगळ्यांना भेटतो आहे ते. तर हा जो रोड आहे बघू शकता शिर्डीला जाणारा रोड आहे आणि पूर्णपणे आता पालखी येऊ राहिल्या, सगळेजण शिर्डीला चालले. तर मी सर्वांना भेटतो आहे, सगळ्यांशी बोलणं चालणं सगळं काय होतं आहे. कारण की जास्त कोणाला भेटणं होत नाही, फक्त तेवढं मी भेटतो. माझी मला बघू शकता माझी सायकल लावली. जसं मला वेळ देता येईल जेवढ्यांना भेटता येईल. आता मंदिरात बसलेलो होतो कारण की सगळे काही फॅन फॉलोअर्स येत होते, त्यामुळे मी कोणाला भेटलो नाही जास्त करून. कारण की फॅन फॉलोअर्स भेटणं हे ते सगळ्यांना जास्त हे होत नाही. तरी पण मी प्रत्येकांना वेळ दिला 5-5, 10-10 मिनटं. आत्ताच मंदिरामध्ये जेवढ्यांना भेटलो तेवढे जण सगळे आपले व्हिडिओ बघतात सर्वजण. कारण की मला हे एक विनोद अण्णा राक्षे त्यांचे भाची होते, त्यांनी मला 3 का 4 दिवसापूर्वी मला मेसेज केला होता की तुम्ही कुठं आहे म्हणून. आणि अचानकमध्ये आत्मा मालिक या ठिकाणी ते आले आणि मला म्हणजे तिथंच ते बसले होते देसाईला, तर तिथं भेटले मला, साईंशी भेटलो. तर हेच आपलं प्रेम असतं भावानं. तर तुम्हाला काय वाटत असेल तर नक्की मला भेटा, मी सर्वांशी भेटून बोलून, कारण की कोणाला काही नाराज करायचं नसतं. सायकल चालवत असताना बी मी सगळ्यांशी भेटतो, कारण की प्रत्येकांना बोलणं भेटणं हेच एक आपला एक आनंद असतो. जर मी कोणाला नसतो भेटलो तर आज मी तुम्हाला इथपर्यंत पोचेल दिसलो नसतो. कारण की ज्यांची इच्छा असते ना व्हिडिओमध्ये येण्याची, तर सगळ्यांना घ्यायचं व्हिडिओमध्ये. कारण की नाराज कोणालाही करायचं नाही. जर आपण नाराज केलं तर समोरच्या व्यक्ती लगेच नाराज होतो. त्यामुळं काही विषय नाही भावना, सगळ्यांशी बोलायचं भेटायचं. जो व्हिडिओमध्ये येण्याची इच्छा असेल तर येऊ शकतो, मलाही काही अडचण नाही. कारण की मी सगळ्यांना भेटतो, त्यामुळे काही विषय नाही भावना. जसं मला व्हिडिओ बनवता येईल तसं मी करतो. तर कर्मचारी मला येतं की तो फैरम घातला, त्यांना मी बोललो कारण की मध्ये जाऊ शकतो ते म्हणजे काही विषय नाही.
मध्ये गेल्यानंतर मला कमीत कमी 1 तास लागला बाहेर यायला, कारण की मध्ये पण भरपूर काही माझे फॅन फॉलोअर्स होते, त्यामुळे मी जास्त कोणाला काही भेटलो नाही. तरी पण बाहेर आलो, सगळेजण गेली व्हिडिओ बघता, त्यांच्याशी बोलायचं सगळं. म्हणजे मी नाराज कोणालाच केलं नाही अजूनपर्यंत व्हिडिओमध्ये. आणि मी काय बाहेरचा नाही, मी आपल्या कोपरगावचं आहे. ते फक्त 50 ते 60% लोकांना माहिती मी कोपरगावचं आहे. कारण भेटू नक्की. तर चला निघू आता पुढच्या प्रवासाला लवकरात. नाही घरी इथलंच आहे कोपरगावचा, म्हणून तर मी बोललो ना. 50-60% लोकांना माहिती आहे फक्त. सगळेजण साईंशी भेटलो, मध्ये पण भेटलो सर्वांशी. सगळेजण व्हिडिओ बघता आपले, कारण की सगळ्यांना व्हिडिओत येण्याची इच्छा असते. पण काही जणांना असतं, काही जणांचं कसं आहे, एखाद्याने व्हिडिओ बघितला तर ते म्हणताय काय येते. तर जंगली आश्रम मी इथं आलो, पूर्णपणे व्हिडिओ शूट केला. गेलं 1 तास झाला, मोकर घामाघाम झालो, मध्ये अडकून पडलो होतो. आत्ताशी बाहेर आलोय, आता निघतो आता घराकडे लवकर. बघू शकता बाहेर आलोय, मोकर घाम झालो होतो एकदम. म्हणजे पूर्ण पॅक आहे साईडनी पूर्णपणे, त्यामुळं जास्त हे विषय घ्यायचं ताणच नाही. एकदम मोकर घाम होऊन जातं, माणूस ते जमू पण शकत नाही एवढं बाहेरमध्ये हे. तर आत्ताशी बाहेर आलो, व्हिडिओ पूर्णपणे शूट केलाय. फक्त उद्या सकाळी 6 वाजता व्हिडिओ बघायला विसरू नका. उद्या सकाळी ब्लॉग टाकणार आहे 6 वाजता, काहीच विषय नाही. आता कर्मचाऱ्यांनी भेटतो सर्वांना आणि पुढचा परवा लगेच निघतो. आपला मोबाईल चार्जिंग झाला असेल तर पूर्ण व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनलवर आहे. नवीन असेल तर चॅनलला जाऊन सबस्क्राईब करा आणि पूर्ण व्हिडिओ बघा. मला सांगा कुठून बघता, मला पण समजेल का माझे व्हिडिओ कोणत्या गावापर्यंत पोहोचता. हर हर महादेव, जय महाराष्ट्र, जय हिंद, जय भारत.